फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणानं सर्वत्र एकच खळबळ उडाली। कारण ही हत्या दहिसरमधील आरोपी मॉरिस याच्या कार्यालयात फेसबुक लाईव्ह दरम्यान झाली होती। त्यानंतर हे प्रकरण राज्यात बरंच चर्चेत आलं। त्यावेळी ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस निघाली आहे, त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली होती। त्याचवेळी उत्तर मुंबईतून ठाकरे गटाकडून दोन नावं चर्चेत आली। एक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचं आणि दुसरं त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांचं। अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे समर्थक होते। राजकीय दृष्टीने घोसाळकरांचा चांगला जनसंपर्क होता। त्यात घोसाळकरांच्या हत्येनंतर तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली, कारण त्यांना तिकीट दिल्यास मतदारांची सहानुभूती मिळू शकेल असा अंदाज ठाकरे गटाचा होता। पण आता ही जागा काँग्रेसकडे गेल्याने घोसाळकरांचं काय असा प्रश्न घोसाळकरांचे समर्थक विचारू लागलेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील या प्रकरणी विधान केलंय, ज्यामुळे या मतदारसंघावरून पुन्हा काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे घोसाळकरांच्या उमेदवारीचं नेमकं काय होणार हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। मुंबईत ठाकरे गटाने 6 पैकी 4 मतदारसंघात परस्पर उमेदवार घोषित करून काँग्रेसला तडजोडीसाठी तयार नसल्याचं दाखवून दिलं, तर दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस धडपडत आहे। त्याचवेळी काँग्रेस नेत्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय। त्यात उत्तर मुंबई मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलाय, पण त्याचवेळी काँग्रेस आपल्याला अनुकूल असणाऱ्या मतदारसंघात वाटाघाटी करून तो मतदारसंघ आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे। यात दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड इच्छुक आहेत, पण 6 पैकी 4 मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या ठाकरेंना घोसाळकरांसाठी उत्तर मुंबई मतदारसंघ मिळवण्यात कोणती अडचण होती असा प्रश्न त्यांचे राजकीय विरोधक विचारू लागलेत। कारण महाविकास आघाडीचा जागा वाटप होण्याआधीपासून विनोद घोसाळकर उत्तर मुंबई मतदारसंघात प्रचाराला लागले होते। त्यावेळी त्यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका, मतदारांच्या भेटीगाठींवर भर द्यायला सुरुवात केली होती। तसंच मागाठाणे, दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मढ भागातील मराठी आणि अन्य भाषिक मतदारांशी संपर्क साधण्याकडे त्यांचा कल होता। विनोद घोसाळकरांनी त्या दरम्यान 100हून अधिक लहान मोठ्या मंदिरांनाही भेटी दिल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली होती। त्यामुळे ठाकरे काहीही करून घोसाळकरांसाठी हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतील असं वाटत होतं। पण जागा वाटप निश्चित होऊनही उत्तर मुंबई मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला। त्यामुळे शाखा प्रमुख ते आमदारकी असा राजकीय प्रवास असलेल्या घोसाळकरांना खासदारकीचं तिकीट का मिळालं नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय। दरम्यान उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला गेल्यानंतर दिनांक 10 एप्रिल रोजी घोसाळकरांनी विधान केलं की उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे। मात्र सुरुवातीला काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने उद्धव ठाकरेंनी मला तयारी करायला सांगितलं होतं, पण नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार का अशी ऑफर दिली होती, मात्र मी ती ऑफर नाकारली असं विधान विनोद घोसाळकरांनी केलं आहे। त्याचबरोबर स्थानिक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे ठाकरे गटानं उत्तर मुंबई लोकसभा लढवावी असं म्हणणं असल्याचंही घोसाळकरांनी सांगितलं। दरम्यान दिनांक 8 एप्रिल रोजी संजय राऊतांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार ही जागा लढवण्याची आमच्या जिद्द आहे असं विधान केलं होतं। पण हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो, जिथून आता भाजपकडून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर दिनांक 10 एप्रिलला उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाकडे असावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचं सांगितलं। तसंच विनोद घोसाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे 2009ला मुंबईतील 6 पैकी 6 मतदारसंघात वर्चस्व राखणारी काँग्रेस आता 6 पैकी 4 जागा गेल्यावर ठाकरेंसाठी 5वी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा सोडते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहिम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।